मी स्नेहल कारपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजच्या विशेष बातम्या। मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळ रहिवाशांचा विविध प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीची दखल घेत मंत्रालयात आज विशेष बैठक पार पडली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या बैठकीत रहिवाशांना दिलासा देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। रहिवाशांच्या मागणीनुसार सध्या मिळत असलेल्या 25,000 रुपयांच्या भाड्यात 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसेच म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या इमारतींची डागडुजी करून त्या रहिवाशांना हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले। कामाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती कामावर देखरेख ठेवणार आहे। रहिवाशांच्या धार्मिक भावनांचा विचार करून त्यांच्या अपेक्षेनुसार मंदिराचा नकाशा सादर केल्यास म्हाडामार्फत नवीन मंदिर उभारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। यावेळी असेही सांगण्यात आले की खासगी विकासकांकडून झालेल्या फसवणुकीनंतर म्हाडाने अर्धवट प्रकल्प ताब्यात घेऊन तो पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। शासन रहिवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले। इमारतीच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या दर्जाची खातरजमा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। दरम्यान लीज फेवरमध्ये वाढ करण्यासंबंधित प्रलंबित विषयावर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही सांगण्यात आले। या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि पत्राचाळ रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।